नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे। हवामानात मोठा बदल होत असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे। मान्सून 48 तासात अंदमानात दाखल होईल असा प्राथमिक अंदाज आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून याच्याशी आपण सहमत आहोत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता वातावरण बदलून मुसळधार पावसाचे संकेत येऊ लागले आहेत, कारण पहिलं चक्रीवादळच महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची प्राथमिक शक्यता आहे। आज महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूरच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं। अक्कलकोट, बीड आणि साताऱ्याचे काही व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आले आहेत। वातावरणात मोठा बदल होत असून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाचं वातावरण वाढू लागलं आहे। शिवाय दक्षिण भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार झालं असून याचा परिणाम महाराष्ट्रात आता सुरू होण्याची शक्यता आहे। दररोज संध्याकाळचा अंदाज आपण 48 तास किंवा 3 दिवसाचा घेतो, परंतु आज वादळाची अपडेट असल्यामुळे आपण सविस्तर अंदाज बघणार आहोत। 19 तारखेला महाराष्ट्रात पावसाळी शक्यता स्कायमेटने व्यक्त केली नसली तरी आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे। 20 तारखेला आपण बघतो हे वातावरण बंगालच्या उपसागरात सरकण्याची शक्यता असून याच दरम्यान अंदमानात मान्सून दाखल होईल। आपण बघतो पहिली वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरामध्ये तयार होते आहे। ही वादळी परिस्थिती मध्य बंगालच्या उपसागरात सरकेल आणि हळूहळू ती विशाखापट्टणमकडे सरकून महाराष्ट्रात परिणाम करेल असा प्राथमिक अंदाज काही मॉडेल देऊ लागले आहेत। बघतो की सुरुवातीला तरी ही वादळी परिस्थिती म्यानमार, थायलंडच्या दिशेने म्हणजे भारताच्या विरुद्ध दिशेने जाईल असं वाटत होतं। कालपासून ही स्थिती पूर्व भारताकडे प्रभाव टाकेल असं दाखवलं जातं आहे, परंतु आता पुन्हा सगळेच मॉडेल हळूहळू हे ओरिसा, झारखंड किंवा विशाखापट्टणम असं दाखवायला सुरुवात केल्यास महाराष्ट्रावर त्याचा परिणाम नक्की होईल। 26 तारखेला बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थितीचा प्रभाव महाराष्ट्रात पडणार असून पावसाला सुरुवात होईल। खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता 27 तारखेला असणार आहे। वादळ जरी पूर्व भारताकडे सरकलं तरी देखील अरबी समुद्रातून बाष्पीभूतवारे महाराष्ट्रातून खेचले जातील आणि पर्यायाने महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते। 28 तारखेलाही महाराष्ट्रात मोठी पावसाळी परिस्थिती राहू शकते। 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता ECMWF मॉडेलने दाखवली नाही आहे, परंतु वादळी परिस्थिती मात्र विशाखापट्टणमच्या दिशेने सरकताना दाखवली आहे। 26 तारखेला हे वातावरण जवळपास विदर्भापर्यंत परिणाम करू शकतं। ही वादळी परिस्थिती भारताच्या भूभागावर येणार नाही असं आपल्याला सुरुवातीला वाटत होतं। ती पूर्व भारताकडे सरकेल, परंतु आता ते मध्य भारताच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे। प्राथमिक अंदाजानुसार ही वादळी परिस्थिती विदर्भावर परिणाम करू शकते, परंतु यामध्ये अजून बदल झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रावर सुद्धा ही वादळी परिस्थिती सरकण्याचा अंदाज नाकारता येत नाही। 26, 27, 28 महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते। GFSच्या या मॉडेलनुसार आपण जर थोडक्यात अंदाज घेतला तर ही वादळी परिस्थिती महाराष्ट्रावर येते का हे आपण सुरुवातीला बघूयात। 22 तारखेलाच बंगालच्या उपसागराच्या मध्यावर ही वादळी परिस्थिती तयार होणार आहे आणि ही साधारण 24 तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान येताना दिसते आहे। तर हिचा प्रभावच 26 तारखेला महाराष्ट्राच्या दिशेने सरकतो आहे आणि महाराष्ट्रावर पूर्णपणे याचा प्रभाव पडण्याची शक्यता 26, 27 तारखेला आहे। भूभागावर आलेलं कुठलंही वादळ हे कमजोर होतं, परंतु तरी देखील अरबी समुद्राच्या जवळपास आल्यानंतर त्याची पुन्हा गती वाढणार आहे। त्यामुळे साधारण महाराष्ट्रावरून गुजरातकडे किंवा अरबी समुद्राकडे हे वातावरण फिरण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती वाढू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे। कोकण किनारपट्टीला देखील साधारण 1, 2, 3 तारखेच्या दरम्यानच वादळी परिस्थितीचा प्रभाव जाणू शकतो। साधारण 22 तारखेला बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल। हा GFS मॉडेल आहे। GFS मॉडेलनुसार ही भारताच्या मध्यभागाकडे सरकेल। खास करून याचा प्रभाव तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात असा पडण्याची शक्यता GFS मॉडेल दाखवत आहे। पहिलंच चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसतं आहे, तर आपण प्रत्यक्ष GFS मॉडेलचा रूट पहिल्यांदा बघूयात।
त्यामुळे साधारणपणे याला डिप्रेशन किंवा चक्रीवादळाचा दर्जा दिला जाऊ शकतो. 25 तारखेपासून ते भूभागावर सरकेल आणि पूर्णपणे महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव निर्माण करेल असा अंदाज आहे. आपण पावसाच्या स्वरूपात जरी अंदाज घेतला तरी महाराष्ट्रामध्ये 26-27च्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूणच अरबी समुद्रातील वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण झाल्यामुळे मुसळधार पाऊस काही विभागात पडण्याची शक्यता आहे. 30 ते 35 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे महाराष्ट्रात राहू शकतात, कारण भूभागाच्या जवळ आल्यानंतर याची गती कमी होणार आहे. मात्र या वादळाचा धावता अंदाज आपण ECMWF मॉडेलनुसार घेऊयात, कारण आपल्याला साधारण ECMWF मॉडेलवर अधिक विश्वास आहे. तर आपण या मॉडेलनुसार अजूनही विशाखापट्टणमकडे सरकू शकते आणि महाराष्ट्रावर परिणाम करू शकते असा अंदाज निर्माण होतो आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसामध्ये अजून चित्र स्पष्ट होईल. मध्य भारताच्या दिशेने ही वादळी परिस्थिती सरकते. या दरम्यान अरबी समुद्रातून वारे खेचले गेल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे साधारण 25, 26, 27 असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं. आणि आश्चर्याची गोष्ट, पहिलं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होऊन ते भारताच्या दिशेने सरकतं आहे. फार प्रभावी अशा प्रकारचं वादळ महाराष्ट्रात येणार नाही, परंतु पावसाचं प्रमाण 25, 26, 27 वाढू शकतं. एकूणच परिस्थिती ही अजून बदलत जाणार आहे. त्यामुळे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने येऊ शकतं हा देखील अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडील.